स्वाती, आज काय जेवण बनवणार आहेस? आज मस्तपैकी कारल्याची भाजी बनवणार आहे. चला तर मग. अरे वा. कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी कारली घेतलेत. लसूण, हळद, मीठ, घरगुती मसाला, हिंग, कढीपत्ता, जिरे, शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची. आता कारले आपण चिरून घ्यायची आणि त्याच्या आतमधलं बिया पण काढून घ्यायचे. बिया काढून घ्यायच्या ते तुमच्यावरती आहे, नाही काढल्या तरी पण चालतील. आता कारली चिरून घेतलेत. आपण याला मीठ लावायचं आहे. मस्त सर्वीकडून छान मीठ लावून घ्यायचं आपण आणि 10-15 मिनटासाठी आपण ही कारली मुरत ठेवूया. हे पहा, छान सर्वीकडून मीठ आपण लावून घेऊया आणि 10-15 मिनटं कारली मुरत ठेवूया. आता कारलं मुरल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि शिजत घालायची. आपलं कारलं छान शिजवून घ्यायचं. 10-15 मिनटात कारली शिजतात. छान शिजलेत बघा, तुम्ही बघू शकता. मस्त कारले आपलं शिजवून झालेले आहेत. आता कारले शिजल्यानंतर थंड करून घ्यायची आणि आपण याची अशी पिळून घ्यायची पाण्यातून. बघा, सर्व त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मस्त आपण ही तेलामध्ये तळून घ्यायची. आणि फोडणी देण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण सर्वात पहिलं आपण कारलं तळून घ्यायचं आहे. छान सर्वीकडून क्रिस्पी असं आपण कारलं तळून घेऊया. आणि मी जेव्हा जेवण बनवते ना, किंजू बघा आलीच माझ्याकडे. आता तिला घेत तर जेवण बनवू शकत नाही, कारण की लहान बाळाचं कसं तेल वगैरे उडण्याची भीती असते ना. मग तिला तिच्या पप्पाकडे दिले आणि मी नंतर माझी रेसिपी पूर्ण करायला आले. मस्त आता आपण कारलं फ्राय करून झालेलं आहे. आता मी काढून घेते आणि फोडणी देते. त्याच तेलामध्ये आपण फोडणी द्यायची आहे. सर्वात पहिलं जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि जे मसाले आपण घेतले ते मसाले पण आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता फ्राय झाल्यानंतर आपण जे कारलं तळून घेतलेलं आहे ना, ती त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लिंबू पण टाकायचं आहे. मस्त असं आंबट तिखट असं कारल्याचा स्वाद लागतो. आणि जे कारली तळून घेतले ते पण आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. मस्त आपण मसाल्यामध्ये कारलं परतून घ्यायचं आहे. कारलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता आपलं कारलं बनवून तयार आहे. चला तर आता मी किंजूच्या पप्पाला देते जेवण. असं तर त्यांना कारलं फारसं आवडत नाही, पण मी बनवलेलं कारलं त्यांना खूप आवडतं. द्या पप्पाला, द्या पप्पाला, द्या पप्पाला, द्या पप्पाला, द्या. खाऊ द्या, खाऊ द्या तिला, खाऊ द्या. थँक्यू. वेलकम.